त्र्यंबकेश्वर येथील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह इतरत्र हलवू नका अशी मागणी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी केली. 16 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर येथे गेल्या 10 वर्षापासून सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह आनंद आखाडा स्वामी समर्थ मठ या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत हे वसतिगृह चालवण्यात येते. मात्र मुलींचं हे वसतिगृह महिरावण येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. या वसतिगृहामध्ये त्र्यंबक तालुक्यातील ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेत असून समाज कल्याण अधिकाऱ्यांना त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच 2-4 बिल्डिंग दाखवले. मात्र या बिल्डिंग समाज कल्याण अधिकारी मान्य करत नसून हे वसतिगृह महिरावण येथे स्थलांतरित करण्याचं नियोजन केलं जातंय. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलींचा विरोध असून त्यांच्या पालकांचाही या स्थलांतराला विरोध आहे. याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर येथे एखादी जागा बघून वसतिगृह अन्यत्र हलवू नये असं संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे. यावेळी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गांगुर्डे, नाशिक शहराध्यक्ष मुकुंदराव काळे, त्र्यंबक तालुका अध्यक्ष हिरामण साळवे, जिल्हा संघटक संजय गांगुर्डे, विश्व हिंदू परिषद सिन्नर तालुका अध्यक्ष धर्माचार्य जय भोलेबाबा, युवा नेते प्रशांत गांगुर्डे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.